दूसरे खिलाड़ियों को खेलना पड़ता है, एक दूसरे को आपको सहयोग करना पड़ता है इस क्रिकेट में। वही सहयोग अभी दीपक भाई को देना पड़ेगा। नेट नंबर तीसरे पायदान के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं दीपक भाई। देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करेंगे, लेकिन गुरु भाई ने अच्छा स्टार्ट दिया डावरे 40+ टीम को। 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर दिलीप जैसे नामचीन गेंदबाज को ये 2 छक्के दागे हैं। तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए पहचाने जाते हैं दिलीप पाटिल, लेकिन अभी उम्र के हिसाब से थोड़ा सा मुझे लगता है जो स्पीड है वो कम होते हुए अभी टिप्पे के ऊपर ध्यान दिया जा रहा है दिलीप पाटिल की ओर से। दीपक जी डावरा 40+ के खिलाड़ी स्ट्राइक एंड के ऊपर। अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, यहाँ पे गुडलेस स्पॉट के ऊपर टिप्पा गिरने के बाद उछाल प्राप्त करती हुई दीपक जी का बल्ला है वो नीचे से चला गया और गेंद काफी ऊपर से चली गई। यहाँ पे मिलाप नहीं हुआ, संपर्क नहीं हुआ गेंद और बल्ले का डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंद में पहले ही बोला था तेज तर्रार गेंदबाजी करते थे ये गेंदबाज दिलीप जी, लेकिन इस बार टिप्पे के ऊपर गेंदबाजी फिनिश करते हुए। फिर से एक बार अच्छा टिप्पा है, फिर से एक बार गुडलेस स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद गेंद उछाल, अतिरिक्त उछाल मिलता हुआ इस पिच से। सुबह के सत्र में देखा निखिल जी तो थोड़ा मॉइस्चर था, उस वजह से उछाल नहीं मिलता था गेंदबाज को। अभी दोपहर के सत्र में काफी तेज धूप, और इस तेज धूप में जो पिच है वो काफी हार्ड हो चुके, इसलिए टिप्पा गिरने के बाद उछाल मिलता हुआ गेंदबाज को। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर डावरे 40+ टीम का गुरु भाई की तारीफ करना चाहूंगा, जिन्होंने 2 छक्के दागे, एक छक्का डिप मिड विकेट में, दूसरा छक्का डिप बैकवर्ड स्क्वायर लेग ने अपना काम किया और वो मैदान से बाहर गए, और जो काम अभी अधूरा है वो पूरा करने के लिए दीपक भाई को भेजा है। विशाल जी ने पहली गेंद फेस की थी इस इनिंग की। नॉन स्ट्राइक में गुरु जी थे, गुरु गए स्ट्राइक एंड के ऊपर 2 छक्के दागे। अभी देखना होगा आगे 3 ओवर बाकी है, 18 गेंदें शेष है। 18 गेंदों में किस तरह से पारी खेलते हैं दीपक और सुनील। गेंदबाज वैभव टावरी काफी अच्छे गेंदबाज है, तजुर्बा है उनके पास, तजुर्बे के हिसाब से गेंदबाजी करेंगे। इस बार फील्डिंग में बदलाव देखने को मिलेगा। पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले का था, और इस मैंडेटरी पावर प्ले में पाबंदियां होती है, और इसके तहत आपको दायरे के बाहर 2 फील्डर आप तैनात कर सकते हैं, और बाकी के फील्डर आप 30 यार्ड सर्कल में रखने होते हैं। ये रूल है पावर प्ले का। अभी जो पावर प्ले था, जो आपको पास पाबंदियां थी, अब वो पाबंदियां सब यहां से कम की जाएंगी, और 5 फील्डर दायरे के बाहर, उसमें से एक फील्डर आपको डिप बैकवर्ड स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, काउ कॉर्नर। इस बार फिर से एक बार टो के माध्यम से बॉडी को टर्न किया, वहां पे फील्डर तैनात है, वहां पे कैच छूटा गया नीलेश पाटिल। की तरफ विनोद पाटिल ने इस गेंद को फील्ड किया, उठाया, फेंका, तब तक के लिए 1 रन मुकम्मल किया। वैभव टावरी का एक टारगेट है, अभी उनको टारगेट सेट करना होगा, यहां से उनको डॉट गेंद निकालनी पड़ेगी, यहां से एक ब्रेक थ्रू में उनको देना पड़ेगा राबे टीम को, तो सामने वाली अपोजिशन टीम यहां से वो प्रेशर में आ जाएगी। लेकिन अगर दीपक जी और सुनील जी ने यहां से 1-2 छक्के दागे, तो जो पूरा प्रेशर है, विशाल जी उन्होंने अगर छक्का दागा तो रावे टीम के ऊपर प्रेशर आ जाएगा। कौन अच्छी बल्लेबाजी करेगा, कौन सा गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेगा, आने वाले वक्त में इसका आपको जवाब मिलेगा। वैभव टावरी फील्डिंग में बदलाव करते हुए, जो फील्डर यहाँ पे 4 फील्डर यहाँ पे ऑन साइड में लगाए गए हैं, एक लॉन्ग ऑन, काउ कॉर्नर, डिप मिड विकेट, डिप स्क्वायर लेग। फिर से एक बार शफल करके घूम के मारने की कोशिश की थी। अच्छी गेंदबाजी वैभव टावरी की, सूझबूझ से गेंदबाजी करते हुए, सटीक लाइन लेन के ऊपर गेंदबाजी करते हुए, नपी तुली गेंदबाजी करते हुए
टिप्पा खाने के बाद गेंद उछाल प्राप्त कर रही है। बल्लेबाज का पीछा किया जा रहा है। बल्लेबाज अगर सफल कर रहा है तो बल्लेबाज का गेंदबाज भी पीछा कर रहा है। इस तरह से गेंद को यहां से फिनिश करते हुए वैभव टावरी। फील्डिंग में थोड़ा सा फिर से एक बार बदलाव किया जाएगा। सुनील भाई को शॉट एक्स्ट्रा कवर में भेजा गया है। यहाँ पे बल्ले का बाहरी किनारा लेते हुए गेंद यहाँ पे गली में जाएगी। अजीत भाई हमारे वहां पे फील्डिंग में तैनात है। काफी क्रिकेट खेल चुके शेषेश्वर राबे टीम के लिए वही अजीत भाई फर्स्ट गली में वहां पे फील्डिंग करते हुए, और लेग गली में हमारे संदीप भाई कुछ कप्तान रायबा देवी राबे पार्टी प्लस टीम के। अच्छी गेंदबाजी तारीफ करना चाहूंगा वैभव टावरी की। अरे उतनी तारीफ करना चाहूंगा गुरु भाई की, जिस गुरु ने शुरुआत दिलाई डावरे 40 प्लस टीम को। लेकिन यहां से ये दो खिलाड़ियों के बल्ले से अभी तक ज्यादा रन नहीं आए, चौके छक्के देखने को नहीं मिले। वहां से देखने को मिलेंगे या नहीं आने वाले वक्त में पता चलेगा। तो हमारी टीम आ चुकी है, दो टीमों में यहाँ पे टच किया जाएगा। फिर से एक बार अच्छी गेंद वैभव टावरी की सूझबूझ से यहाँ पे गेंदबाजी करते हुए सटीक लाइन लेन के ऊपर 90 तुली गेंदबाजी से कहा जाता है, वो गेंदबाजी करते हुए वैभव टावरी। स्ट्राइक एंड के ऊपर दीपक, नॉन स्ट्राइक में आपको विशाल। टावरे 40 प्लस टीम के खिलाड़ी, दो खिलाड़ियों की जोड़ी इनएट नंबर 2 और इनएट नंबर 3 के पायदान के ऊपर बल्लेबाजी करते हुए। इस बार हाफ टक्कर की गेंद, बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता नापा, गेंद चली गई है। इस बार डिप मिड विकेट बॉर्डर लाइन के मस्तक के ऊपर दस्तक देने के लिए 6 रन के लिए। प्रतियोगिता में वो बल्लेबाज अभी आपको पिछले मुकाबले में देखने को नहीं मिलेंगे। इस बार तीसरी ओवर की
ये मैच अभी चालू है। तीसरे ओवर में लगभग देखा जाए तो डावरा 40+ टीम 32 रनों के ऊपर 2 विकेट गंवा चुकी है। जो दीपक ने 2 छक्के लगाए वो दीपक के पारी का अंत हुआ। अभी स्ट्राइक एंड में बल्लेबाज अमोल बल्लेबाज आपको बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। नॉन स्ट्राइक एंड के ऊपर सुनील अभी तक ओपनिंग के बल्लेबाज है, अभी तक डटे हुए हैं पिच के ऊपर, लेकिन अभी तक उन्होंने करिश्मा नहीं दिखाया अपने बल्लेबाजी में। ऑन ड्राइव किया लॉन्ग ऑन की तरफ, विनोद पाटिल वहां पे तैनात है। एक ही रन यहां से मिलेगा। काफी फिटनेस लेवल उनका ऊपर है, अच्छा फिटनेस है और इस वजह से आपने देखा तेजी से गेंद के ऊपर आए, गेंद को उठाया फेंका और एक ही रन लेने का मौका दिया अमोल को। स्ट्राइक इन के ऊपर अभी बल्लेबाज विशाल, डावरा 40+ टीम के खिलाड़ी विशाल फिर से एक बार शफल करके खेलने की कोशिश, इस बार कोशिश कामयाब हुई। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई इस बार आया इस बल्लेबाज के बल्ले से जिगर ट्रॉफी 2024 का ताबड़तोड़ छक्का। अच्छी पारी की शुरुआत की गुरु ने, उसके बाद दीपक भाई और दीपक भाई के बाद अभी विशाल भाई अपना बल्लेबाजी में जलवा दिखाते हुए डावरा टीम के लिए 39 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर यहां से देखने को मिल रहे हैं। खारपाले टीम ने टॉस जीत के फील्डिंग करने का फैसला लिया, बल्लेबाजी के लिए न्योता दिया खारपाला टीम को, तो आप ध्यान में रखिए और उसके बाद बल्लेबाज भेजिए और फील्डिंग के लिए जाइए। खारपाली टीम का विनोद भाई क्या बल्लेबाजी करता है, ताबड़तोड़ बल्लेबाजी। 39 रन 39 रन हो चुके, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। 40+ डावरा की टीम का स्कोर है। हमारे संतोष मामा जीता के कट्टर समर्थक है, जीतू आई जीती टीम के, वो भी यहाँ पे आ चुके। करण भाई की ये प्रतियोगिता मतलब जानदार शानदार प्रतियोगिता है। सभी दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम। शाम के सत्र में आज संडे का दिन, आज संडे के दिन में काफी खचाखच भरा हुआ ये स्टेडियम 40+ का लॉर्ड्स। गेंदबाजी में यहाँ पे गेंदबाज नजर आएंगे आपको नीलेश पाटिल, अच्छे गेंदबाज है और उतने अच्छे बल्लेबाज भी अमोल। स्ट्राइक एंड के ऊपर बड़ा शॉट इस बार अमोल के बल्ले से, यहां पे बल्ला घुमाया, गेंद ने रास्ता नापा, गेंद चली पम पम पम, छक्का लगा, तारा रम पम पम। डीजे ये क्रिकेट में स्टार्ट कितना इंपॉर्टेंट से आपको देखने को मिला। जिस तरह से उनको स्टार्ट दिया गुरु ने, वो स्टार्ट को अभी तक मेंटेन रखा है इस खिलाड़ियों ने। पहला दीपक ने मेंटेन रखा, उसके बाद विशाल ने, अभी अमोल वही मेंटेन रख रहा है। अच्छी शुरुआत दिलाई, फिर से एक बार कमबैक किया नीलेश भाई ने अपने गेंदबाजी में। टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया, अमोल को यहाँ पे बीट किया और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इस बार फील्डिंग में थोड़ा परिवर्तन देखने को मिलेगा। बैकवर्ड स्क्वायर लेग का जो फील्डर है वो दायरे के अंदर लिया गया है और पॉइंट का फील्डर है वो डीप पॉइंट में धकेला गया है। ये बदलाव आपको फील्डिंग में देखने को मिलेगा। नीलेश पाटिल खुद गेंदबाजी कर रहे, तो फील्डिंग में वो बदलाव चाहते हैं, वो बदलाव किया। इस बार हाफ टैकर की गेंद डीप मिड विकेट बॉर्डर लाइन के ऊपर से, काफी बड़ा यहाँ पे छक्का, आउट ऑफ द पार्क ये छक्का था। अमोल का बल्ला बोल रहा है, क्या धावा बोल रहा है इस बार बल्लेबाजी में। छक्का, उसके बाद डॉट गेंद, उसके बाद फिर से एक बार छक्का। यहां से रन रोकने पड़ेंगे रायबा देवी राबे 40+ टीम को। काफी रन हो चुके, अच्छी गेंद जड़बे गेंदबाजी, इस तरह से गेंदबाजी करनी पड़ेगी। अच्छी गेंदबाजी, यहाँ पे रन लेने की कोशिश अमोल करेंगे, क्या होगा यहाँ पे खतरे की घंटी।
इस बार एक ही रन था, लेकिन दूसरे रन में कन्वर्ट किया। दोनों ही खिलाड़ियों में क्या दौड़ लगाई, दोनों ही बल्लेबाजों ने। तारीफ करना चाहूंगा अमोल की, उतनी अच्छी तारीफ करना चाहूंगा विशाल की, अच्छी यहाँ पे बल्लेबाजी करते हुए। और फील्डिंग यहाँ पे लेजी देखने को मिले हमारे राजेश भाई से, लेकिन कमबैक करना पड़ेगा रायबा देवी 40+ टीम को। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 53, 53 रन बन चुके हैं इस बार ऑन बोर्ड। आप देखोगे स्कोर 2 विकेट के नुकसान के ऊपर। फुल टॉस गेंद, लग रहा था कि ये भी छक्का जाने वाला है, लेकिन संपर्क नहीं हुआ। लेग स्टंप के बाहर अंपायर है राजा अंपायर सर, उन्होंने बता दिया कि ये वाइट है। 54 रन हो चुके स्कोर बोर्ड के ऊपर, 54 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अच्छा क्रिकेट यहाँ पे देखने को मिल रहा है, काफी छक्के देखे आज के इस सत्र में। टावरे 40+ के खिलाड़ियों ने, गुरु, दीपक, विशाल और अभी अमोल, इनके बल्ले से आज छक्के ही छक्के देखने को मिल रहे हैं। छक्का लगाने की कोशिश, लेकिन बल्ले का टॉपेज लगा और यहाँ पे विकेट का पतन होता हुआ अमोल के। चारों खाने चित किया नीलेश भाई ने अमोल भाई को। इस बार तीसरे विकेट का पतन होता हुआ। 54 रनों के ऊपर 3 विकेटों का पतन। अभी तक एक ओवर बाकी है। जो बल्लेबाज 40+ डावरा टीम का आ रहा है, वो रन बना के जा रहा है वापस। तो ये एक अच्छा साइन है, सिग्नेचर है 40+ डावरा टीम के लिए। ये चाहते हैं कि आप जाइए मैदान के ऊपर, जो कुछ रन बनाने हैं वो बनाओ और आ जाओ। मतलब ज्यादा गेंदे नहीं खेल रहे, कम गेंदों में ज्यादा रन बना के जा रहे, यही तो कप्तान को चाहिए। और वो बल्लेबाजी उस तरह की करते हुए हर एक खिलाड़ी, लगभग 4 खिलाड़ियों ने अभी तक 1-2 छक्के लगाए हैं, 54 रन बनाए हैं बल्लेबाजी मार के ऊपर। शिशिर अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई इस बार रन आउट के तौर पर आउट किया शिशिर को। जिस तरह से आए और उस तरह से फिर से एक बार वापस जाएंगे। रिप्ले देखने को मिलेगा आपको। 4 ओवर की समाप्ति हुई। 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी 54 रन। 55 रन की आवश्यकता होगी यहां से रावे टीम को जीतना है, तो हर एक ओवर में 11 रन लगभग आपको चाहिए ही चाहिए।
तो कार्पेटच्या साहाय्याने सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. उंची कमी होती, एलिव्हेशन चेंडूला कमी दिला होता. या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून फुल्लर लेन चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. फलंदाज विकास यांच्या माध्यमातून चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे मास्टर. खराब लाईन म्हणावी लागेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॅटवर दिला गेला, त्याचा पुरेपूर समाचार घेतला विकास या फलंदाजाने. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पुढे येऊन पादत आले त्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नंतर हेरलं गेलं. चेंडू ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू आहे, चेंडूला सोडून दिलं गेलं आणि हा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्वेर घोषित करण्यात येतोय. धावफलकावर 2 चेंडूंच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 अशी धावसंख्या. पुढे चेंडू गोलंदाज अमोल यांच्या माध्यमातून फेकला जाईल. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, परंतु फलंदाजाने हा चेंडू स्वतःहून ब्लॉक हॉल बनवून घेतला हा चेंडू या ठिकाणी. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक आता तिथे स्थिरावतोय 7 या धावसंख्येवर. सफल झालाय फलंदाज. लेग एसटी उद्ध्वस्त केली जाते फलंदाजाची आणि बॅक टू पेव्हिलियन जाईल विकास हा फलंदाज. डीजे भरपूर समाचार घेतला जातो, परंतु या ठिकाणी चकवलं गेलं फलंदाज विकास याला. त्याच्या दांड्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाज अमोल यांच्या माध्यमातून. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आणि चेंडू जाईल सरळ 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 सीमारेषा पार. षटकार डीजे मास्टर. निश्चितच मी म्हटलं होतं अक्षय सर की रावे संघामध्ये देखील खेळाडूंचा भरणा आहे, जो एक हार्ड हिटर फलंदाजांचा भरणा म्हणावा लागेल. कारण वैभव टावरे असेल, निलेश पाटील असतील, जे पोलीस दलात कार्यरत आहेत, ते देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यानंतर अमोल हे देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. या ठिकाणी वैभव टावरे यांनी दाखवले की आपल्यामध्ये अद्यापपर्यंत तो दम आहे, ते हार्ड हिटिंग करण्याचा मनसुबा आहे. या ठिकाणी सुरेख चेंडू म्हणावा लागेल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून केली गेली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 बाद 13 अशी धावसंख्या. डीजे मास्टर.
खेळ तो पाहत होता. आता स्ट्राईक एंडवर आलाय विनोद हा फलंदाज. आता कशा पद्धतीची फलंदाजी करतोय हे पाहावं लागेल, कारण मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक 2 षटकार आणि एक व्हाईटच्या स्वरूपात धाव प्राप्त केली होती रावे संघाच्या बाजूने. तर या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे निलेश. गोलंदाजी मार्कवर डावरे संघाच्या बाजूने गोलंदाजी करेल आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज असणार आहे विनोद, ज्यांची फलंदाजीचा मी फॅन आहे, कारण अनेक सामने रावे संघासाठी या फलंदाजाने आपल्या एकट्याच्या जोरावर एक फलंदाजीच्या जोरावर जिंकण्याची जी मजल यांनी दाखवलेली आहे तोच फलंदाज या ठिकाणी आपण विनोद पाहतोय. हमरापूर प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू सिरीजचा मानकरी ठरला होता 2 वेळा, असं मला अक्षय सरांकडून ही माहिती मिळते की सिरीजचा मानकरी ठरला होता हमरापूर प्रीमियर लीगमध्ये. मंगेश दादा असेल, त्यानंतर अरुण पाटील असतील, हे देखील सिरीजचे मानकरी ठरले होते. सुरेख चेंडू गलीच्या दिशेने खेळून काढतो, चेंडू जाईल सरळ सीमेरेषे लगत, तिथे क्षेत्ररक्षण केला जाईल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव या ठिकाणी काउंट केली जाईल. या ठिकाणी 3 धावसंख्या झालेल्या आहेत आपल्या संघासाठी. या क्षेत्ररक्षकाने 1 धाव कमी केलेली आहे, कारण चौकार होता या चेंडूवर. सुरेख चेंडू टोलवला, चेंडू जाईल 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 सीमारेषा पार, षटकार डीजे मास्टर. त्याच पद्धतीने फटका मारलाय. आता या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाही. वैभव टावरे याला बॅक टू पेव्हिलियन जावं लागेल आणि या ठिकाणी संधी दिली जाईल डीजे. धावसंख्या धावपटलावर 2 बाद 22 अशी धावसंख्या पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22. निलेश ज्यांचा मी आत्ताच उल्लेख केला होता तोच निलेश आता मैदानावर पाहतोय. फलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल निलेश, जे पोलीस दलात कार्यरत आहेत तेच निलेश या ठिकाणी मैदानावर फलंदाजी करताना आपण आता पाहणार आहोत. निलेश या फलंदाजाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील निलेश टू निलेश हा सामना या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत मैदानावर. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, फंबल होतोय. यष्टी रक्षक त्याचा फायदा उचलला जातोय. 1+1 22च्या स्वरूपात 1 धाव आणि पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एक्स्ट्रा धावसंख्येत भर, टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. खराब चेंडू फेकला गेला निलेश यांच्या माध्यमातून. निलेश या फलंदाजासाठी आता स्ट्राईक एंडवर असणार आहे. विनोद हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश टू विनोद. या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूला उंची मिळाली नाही, चेंडू खालच्या खाली राहिला, एसटी रक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक तिथे स्थिरावतो 24 या धावसंख्येवर. या षटकातील अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मागे किती धावसंख्या जमवू शकतोय. या ठिकाणी जोरदार प्रहार केला जातोय.
चेंडू जाईल काव कॉर्नरच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली जाईल. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. गजाला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून असं वाटलं होतं की रनावरच्या स्वरूपात विनोद माघारी परतेल, परंतु या ठिकाणी थ्रो व्यवस्थितरित्या दीपक यांच्या माध्यमातून फेकला गेला नाही, त्यामुळे व्यवस्थितरित्या क्रीजमध्ये सेफ पाहायला मिळतो. विनोद आता या ठिकाणी चेंडूला भिडकावतोय. या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाही क्षेत्ररक्षक दीपक, माघारी परतावं लागेल. विनोद या फलंदाजाला डीजे मास्टर. टीमला सपोर्ट करण्यासाठी खारपाड्याचे उपसरपंच संजय दादा यांचं शुभक मंडळ, त्यांना देखील विनंती असेल या आपण व्यासपीठावर. हॅट्रिक सदस्य आणि अर्थातच आता नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून त्यांची ओळख, आणि अर्थातच भारतीय जनता पार्टीचे पेन तालुक्याचे सचिव देखील आहेत, सरचिटणीस आहेत, तर त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. संदीप दादा देखील आहेत, अर्थात आमचे भूपी दादा देखील आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या 40+ क्रिकेटच्या लॉट्समध्ये जिगर ट्रॉफी 2024 मध्ये. निश्चितच या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर फलंदाजी मार्कवर फलंदाज पाहणार आहोत. निलेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय. पॉइंटच्या वरून चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. डीजे मास्टरला या ठिकाणी संधी दिली. या ठिकाणी गुरु या गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतलाय. फलंदाज निलेश या फलंदाजाने निश्चितच या ठिकाणी खराब चेंडू म्हणावा लागेल. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, त्याला वेट केलं आणि पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश देखील या ठिकाणी प्राप्त झालं. फलंदाज निलेश यांच्या अकाउंटमध्ये 4 धावसंख्या या ठिकाणी जमा केल्या. त्या धावसंख्या संघाच्या अकाउंटमध्ये देखील जमा झाल्या. या ठिकाणी पादतालितेचा वापर करून मारण्याचा प्रयत्न झाला होता. गोलंदाजाने आपली दिशा बदलली. दिशा बदलल्यामुळे त्या ठिकाणी दशा देखील झाली. पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चेंडू वाईड घोषित करण्यात आलं. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडली. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 31. पुन्हा एकदा चेंडूला केलून काढले. कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. चौकार. डीजे खारपाडा गावचे उपसरपंच संजय दादा हे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. तर त्यांचे जिगर ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. या ठिकाणी गुरु या गोलंदाजाचा निश्चितच भरपूर समाचार घेतला गेलेला आहे. मोठे फटके मारले गेलेले आहेत निलेश या फलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी आता चकवलं जातोय. प्रयत्न केले गेले तर वाटत होतं रनआउटच्या स्वरूपात बाद होईल, परंतु सेफ लँडिंग झाली त्यांची क्रीज मध्ये. जणू काय कबड्डी मध्ये
पट्टीला हात लावावा लागतो लाईन्सला, तो लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी निलेश पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यानंतर पाण्याची व्यवस्था करायची आहे. प्लेयर अनफिट आहेत. या ठिकाणी झोमॅटोनं पाणी पुरवठा हा पहिला आकर्षण असेल जिगर ट्रॉफीचा. अक्षय सर झोमॅटोनं पाणी पुरवठा केलेला आहे. या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिस या ठिकाणी दिली गेलेली आहे. तर या ठिकाणी विनंती करतो डीजे मास्टर तुर्तात आपला डीजे गोल्डन डीजे या ठिकाणी लावायचा आहे. यांनी त्यांच्या पायांचा वेध घेतला आणि चेंडू त्याच लाईनला फेकला गेला आणि तो चेंडू सोडण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच या ठिकाणी दुखापतग्रस्त व्हावं लागलं निलेश या फलंदाजाला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची संगता झाली. या ठिकाणी झोमॅटोच्या माध्यमातून ड्रिंक्स ब्रेक करण्यात आलं. निश्चितच ही प्रतियोगिता मोठी प्रतियोगिता मानली जाईल आता, कारण ऑनलाईन स्वरूपात पाणी देखील या ठिकाणी पुरवलं गेलं मैदानावर झोमॅटोच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गुरु आणि फलंदाजी मार्कवर फलंदाज तोच निलेश असणार आहे, ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते आणि निश्चितच कुठेतरी डावरे संघाला बॅकफुटवर नेऊन ठेवलं होतं. तोच निलेश आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर असणार आहे. या षटकातील अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. 3 चेंडू मागे किती धावसंख्या जमवू शकते राव्या हा संघ. या ठिकाणी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, त्याला पूल केला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, तो वर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल. क्रॅम्प आलाय असं वाटतंय बघा. चला चला पटकन बघा, प्लेयरला नसेल जमत तर आपण अनफिट खेळाडू म्हणून जाऊ शकताय माघारी, कारण आपण पोलीस दलात कार्यरत आहात. आपली गरज समाजाला आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. सामने आपण रोज खेळू, परंतु दुखापत झाली तर ती आयुष्याची दुखापत असू शकेल. तर विनंती करतो निलेश पाटील यांना, जर आपल्याला जास्त दुखापत असेल तर आपण या ठिकाणी माघारी परतावं अशी विनंती करतोय. निश्चितच निलेश यांनी माझ्या विनंतीला या ठिकाणी मान दिलेला आहे आणि ते या ठिकाणी अनफिट खेळाडू म्हणून माघारी परतत आहेत. सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला होता, परंतु व्यवस्थित या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मॅक्सवेलने तो जो करामती खेळ केला होता, एका पायावर उभं राहून जो दोहरा शतक लावला होता, त्यानंतर त्यांच्यासाठी असणारा फिजिओ हा एकदम चांगल्या दर्जाचा असतो, त्यामुळे ते रिकवर होऊ शकतात. परंतु आपल्यासारखा जर माणूस असेल, त्याला जर दुखापत झाली तर ती रिकव्हरी करणं निश्चितच कठीण काम असतं. तर म्हणून निलेश पाटील यांनी आपली खेळी इथेच थांबवली आणि माघारी तो तंबूच्या रस्त्याकडे परतला. अनफिट म्हणून खेळाडू या ठिकाणी डगआउटमध्ये तो आता स्थानापन्न होणार आहे. तर या ठिकाणी पुढील खेळाडू आपण पाहणार आहोत दिलीप.
आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36. क्षेत्ररक्षणाची काहीशी व्यूहरचना केली जाते. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहत होतो मी. निलेश यांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी केली गेली होती. पॉइंट त्यानंतर कव्हर पॉइंटच्या रिजनमध्ये चेंडू मारले गेले होते निलेश यांच्या माध्यमातून, परंतु आता त्यांना माघारी जावं लागले. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गुरु. सुरेख चेंडू टोलवला गेलाय कव्हर पॉइंटच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल 37. या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर आता समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 54 धावांचा टार्गेट आहे, तो आपल्याला पार करायचा आहे. आतापर्यंत धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 37 धावसंख्या. हार्ड हिटिंग करावी लागेल दिलीप पाटील या फलंदाजाला. सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला पकडेल तोवर एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 38. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 38. डीजे मास्टर. आणि फलंदाजी मार्गावर फलंदाज दिलीप. अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं रावे संघाकडे सुनील हा डावखऱ्या हाताचा फलंदाज डगआउटमध्ये आहे. तो देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातोय. तो देखील आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. षटकार डीजे मास्टर. सहा चेंडू आणि 9 धावसंख्या. समीकरण होतं कुठे आणि समीकरण येऊन ठेपलंय कुठे.
10 10 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. 10 10 पाहिजे. 55ला विन आहे काहीतरी. 54 झाल्या तुमच्या त्यांच्या. 7 दिल्या या 7 दिल्या. 17 पाहिजे होत्या. 38 धावसंख्या होत्या. या ठिकाणी 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 10 धावसंख्या. सुरेख फलंदाजी आपण पुन्हा एकदा चेंडूला हुक केलंय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल. तोवर या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरी धाव देखील कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु या ठिकाणी 3च धावांवर समाधान मानावं लागलंय दिलीप या फलंदाजाला. या 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 48. अद्यापर्यंत 7 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 7 धावसंख्या. सामना हा रोमहर्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण असं वाटलं होतं डावरे संघाच्या बाजूने सामना झुकलाय. परंतु एक चुकी कर्णधाराची म्हणावी लागेल अक्षय सर. गोलंदाजाची काही चुकी नाही आहे याच्यामध्ये. फील्ड जी लावायची आहे ती कर्णधाराने लावायची आणि ती चुकीची फील्ड या ठिकाणी लावली गेली. त्याच्या मोबदल्यात 9 चेंडू आणि एक षटकार द्यावा लागला. विदाऊट चेंडूच्या मोबदल्यात 7 धावसंख्या रावे संघाच्या खात्यात जमा झाल्या होत्या. त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि आपल्या फॉलोथ्रोमध्ये करामत करतोय गोलंदाज कैलाश. माघारी परतावं लागेल. दिलीप या फलंदाजाला बॅक टू पेव्हिलियन येईल. दिलीप डीजे मास्टरला नामी संधी मिळेल. गोल्डन डीजे आपण ऐकूया त्यांच्या सुमधुर संगीत. चार चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू आणि 7 धावसंख्या. पारड इकडं जातोय पारड तिकडं जातोय. सामना कोण विजयशीर प्राप्त करेल हा द्वंद्व रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. आपण फक्त या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. स्पर्धा ही जिंकण्यासाठी खेळली जाते. परंतु या ठिकाणी चेंडूला टोलवला गेला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. डीजे मास्टरला नामी संधी या ठिकाणी मिळेल. डीजे